दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे प्रकरणामुळे भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटेंना पत्र लिहून थेट सोम्या गोम्या असा उल्लेख करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेच कान टोचले आहेत। त्यामुळे भिसे मृत्यू प्रकरण आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे हा वादच समोर आला आहे। दरम्यान या पत्रानंतर धीरज घाटेंची प्रतिक्रियाही समोर आली आहे। मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूनंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर घायसास यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली होती। या तोडफोडनंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहिलं आहे। गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी, तिच्या 2 अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबियांविषयी आहेत। असा प्रसंग कुणावरही येऊ नये असं यात म्हटलं होतं। पुढे त्यात म्हटलं आहे, यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केलं त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे। इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी विधाने केली त्याविषयी मी आत्ता बोलत नाही, कारण तो आपला विषय नाही। शिवाय आपल्या मतदारांची आपल्या पक्षाप्रती निष्ठा आहे, प्रेम आणि आशीर्वादही आहेत। डॉक्टर सुश्रुत घायसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणं हे भाजपच्या पुणे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे आणि इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभलं नाही। आंदोलन करण्याच्या सभ्य पद्धती आहेत, त्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल असं मला वाटतं। इतर क्षेत्रांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात। हे खरं असलं तरीही चांगले डॉक्टर अस्तित्वात आहेत, यावर माझा भरोसा आहे। हे एका डॉक्टरची मुलगी या नात्याने मी खात्रीपूर्वक सांगू शकते। कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हलकुंडाने पिवळ्याच्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाही। शिवाय डॉक्टर सुश्रुत घायसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काहीही संबंध नसताना केलेली मोडतोडच उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागलं आहे। या संदर्भात नागरिकांचे नाराजीचे फोन मला सातत्याने येत आहेत। दिल्लीतील अधिवेशनातून परतल्यावर मी याबाबत माहिती घेतली। पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो, परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते आणि त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागतो। शिवाय वाड्याचे तेल वांग्यावर काढल्याने विनाकारण एखाद्या व्यक्तीचे, समूहाचे किंवा विशिष्ट समाजाचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते। राजकीय व्यक्तींनी कायमच कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणे आवश्यक असतं। सवंग प्रतिष्ठेच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत। हे समजावून सांगण्याचे कार्य आपण शहराध्यक्ष या नात्याने कराल आणि महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना त्यांच्या पदाचा समजदारपणे आणि विनम्रपणे वापर करण्यास सांगाल अशी अपेक्षा करते। अनुभव नसल्यास चूक होऊ शकते, पण लक्षात आल्यावरती दुरुस्त करणं आवश्यक आहे। हा प्रश्न, हा मुद्दा मी सर्वांच्या सत्सद विवेक बुद्धीवर सोडते असं मेधा कुलकर्णी यांनी या पत्रात म्हटलं आहे। दरम्यान याबाबत धीरज घाटेंनी प्रतिक्रिया दिली आहे। भाऊ, मेधाताईंचं एक पत्र आहे। हर्षदा फरांदे आणि महिला आघाडीने जे आंदोलन केलं होतं त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आले तुमच्यापर्यंत ते पत्र, कारण तुम्ही समज द्यावी असं नाही। असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये, माझ्यापर्यंत आलेलं नाहीये, ते मी वाचलेलं नाहीये। आज प्रसार माध्यमांच्याकडनं या विषयातली माहिती मला कळाली आणि सकाळपासून आपण अनेक माध्यमांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले, वर्तमानपत्रातनं सुद्धा बातमी वाचण्यात आली, त्यावेळेस या विषयाची मला माहिती मिळाली। त्यामुळे असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही, जे मी वाचलेलं नाही, त्या विषयावरती मी आता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही। एका बाजूला चित्रा वाघ यांनी रणरागिणी म्हणून उल्लेख केला होता या सगळ्या महिलांचा, दुसऱ्या बाजूला मेधाताई म्हणतायत की कुठल्याही सोम्या गोम्यांनी कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन असं आंदोलन करू नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्या दिवशी जी घटना घडली आणि त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविक प्रतिक्रिया येणं, हे आपण त्या दिवशी पाहिलं की अनेक संघटनांनी आंदोलन केले, अनेकांनी निषेध व्यक्त केला। या संदर्भात महिला मोर्चा, पुण्याचा महिला मोर्चा त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया येणं हे मला असं वाटतं की स्वाभाविक आहे, त्याच्यात काही गैर नाही। कारण एका महिलेचा त्याच्यामध्ये मृत्यू झालाय, एका महिलेच्या संदर्भात ही दुर्घटना घडली, त्यामुळे महिलांचं नेतृत्व करणारे आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदाताई फरांदे आणि त्यांच्या सर्वच टीमनी जे आंदोलन केलं असेल त्यात काही चुकीचं असायचं कारण नाही। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयामध्ये योग्य प्रतिक्रिया त्या दिवशी दिलेली आहे। मी सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाशी या संदर्भात बोललो, त्यांची भूमिका, त्यांची बाजू ऐकून घेतली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातलं एक खूप मोठं आणि नावलौकिक असणारं रुग्णालय आहे। अनेक चांगली कामं, रुग्णांना सुविधा देणं हे ते
गेले अनेक वर्ष करतायत, पण ह्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती या संघटनांनी आंदोलनं केली आणि महिला मोर्चा सुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी येऊन त्यांनी या विषयावरती रिॲक्ट झालं. मला असं वाटतं की हे स्वाभाविक आहे. पत्र लिहिण्यापेक्षा पक्ष संघटनेत बोलायला हवं होतं असं वाटतं. निश्चित मला असं वाटतं की माध्यमांकडनं जेव्हा असा एखादा विषय येतो तेव्हा पक्षाची एक चौकट असते, पक्षाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, पुण्यात नेतृत्व करणारी 4-5 जणांची टीम आहे, सर्व आमदार, खासदार, मंत्री आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे. असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाहीये.